नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित याच्यामधील 13वा घटक आहे संख्यांचे विभाजक विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या याच्यामधील आपण स्वाध्याय 13.2 पूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। व्हिडिओला सुरुवात करायची आधी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला करूया सुरुवात। मग इथे पहिला प्रश्न आहे 133 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती। मग बघा 133 चे विभाजक म्हणजे 1 ते 33 कोणाकोणाच्या पाड्यात ते तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक कोण असतो, 1 असतो, बरोबर आहे। मग आता बघा 19 7 133, मग 7 च्या पाड्यात पण आहेत आणि 19 हा सुद्धा विभाजक आहे आणि उरलेली संख्या कोणती 133। मग आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली बघा 1 + 7 + 19 + 133, मग 1 + 7 बरोबर किती 8, 8 आणि 19 किती 27 आणि 27 आणि 133 बरोबर किती 160, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही। आता बघा इथे आपल्याला फॅक्ट म्हणजे इथे आपल्याला गुणाकार रूपामध्ये दिलेले आहेत हो की नाही अवयव। मग आता काय करायचंय बघा यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे। मग या दिलेल्या संख्यांचा आधी गुणाकार करून घ्या बघा 2 दुणे 4, 4 त्रिक 12 आणि 2 त्रिक 6, 6 त्रिक 18। आता इथे बघा 2 त्रिक 6, 6 पंचा 30 आणि 2 दुणे 4, 4 दुणे 8। मग या सगळ्यांचा आपण काय केले गुणाकार करून घेतला। आता काय करायचंय दिलेली कोणती संख्या आहे तर बघा इथे 2,54,016 याला काय करायचं या प्रत्येक संख्येने आपण काय करायचंय भाग घालवायचा। आता मी इथे 12 ने भाग घालवते बघा, मग 12च्या पड्यामध्ये 25 आहेत का नाही, मग इथे काय येणार आहे 12 दुणे 24 येणार आहे, बरोबर आहे। 25 मधून 24 गेले, बाकी आले 1, वरून घेतले हे 4। आता काय करायचंय 12च्या पड्यामध्ये 14 नाहीत, मग 12 × 1 = 12, 14तून 12 गेले, बाकी आली 2। आता वरून घेतले आपण 0, 12च्या पड्यामध्ये 20 नाहीत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 12 × 1 = 12, 20तून 12 गेले, बाकी आली 8, वरून घेतला 1। आता 12च्या पड्यामध्ये 81 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 12 × 72, 12 × 72, मग 81 मधून 72 गेले तर बाकी किती राहतात 9 राहतात, बरोबर आहेत। आणि मग वरून घेतले हे 6, 12च्या पड्यामध्ये 96 आहेत, 12 × 8 = 96, बघा 12 × 8 = 96, मग यांची वजाबाकी केली, बाकी किती आली 0, म्हणजे पूर्ण याला भाग गेलेला आहे, म्हणजे पहिल्या गटाने पूर्ण भाग जात आहे। आपल्याला काय विचारलं की कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही, मग याचप्रमाणे आपण काय करायचं की या संख्येला 18 ने भाग घालवून घ्यायचा आहे, बघायचे जातो का, तर इथे सुद्धा भाग जातोय आणि 30 ने भाग घालवला बघा। आता या संख्येला आपण दुसऱ्या पर्यायांचा गुणाकार करून घेतला 18ला, 18 ने भाग घालवला तरी बाकी किती येते 0 येते, म्हणजे याला सुद्धा म्हणजे याने सुद्धा काय जातो या संख्येला भाग जातोय। आता याला बघा या संख्येने जर या संख्येला भाग घालवला की त्याला 8 आले हो की नाही, मग भाग घालवला तरी सुद्धा भाग जातो या पर्यायाने, बरोबर आहे। म्हणून चौथा पण पर्यायाचा भाग पूर्ण जातोय, दुसऱ्याचा पण पूर्ण जातोय आणि पहिल्याच्या पण पर्यायाने काय जातोय पूर्ण भाग जातो। मग राहिला पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 3 राहिला। आता पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा 3 दुणे 6, 6 पंचा 30, मग आता 2,54,016 या संख्येला जर 30 ने भाग घालवला तर बघा बरं जातोय का। आपण 30चा पाडा लिहायचा म्हणजे काय बघा 3 × 1 = 3, 3 दुणे 6 आणि फक्त इथे वर 0 देत राहायचंय। 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि 3 5 15, 3 सक 18, 3 7 21। आता बघा 30च्या पड्यामध्ये 25 नाही आहेत हो की नाही, मग काय करतो आपण 0चा भाग लावतो, पण आता आपण डायरेक्ट काय करायचंय 3 अंकी संख्या घेऊया, मग 254। आता 3च्या पाड्यामध्ये 254 संख्या नाही बघा, 3 7 21, 3 8 24, 240 ही काय आहे मोठी संख्या आहे हो की नाही। 270 ही मोठी संख्या 254 पेक्षा, मग याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 240, मग 30 8 240। मग आता बघा यांची वजाबाकी केली, 4तून 0 गेले 4, 5तून 4 गेले 1 आणि 2तून 2 गेले 0, वरून घेतला आपण 0, 140। आता 140 पेक्षा 150 मोठे आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 120, मग बघा 30 चौक 120, 30 चौक 120।
20. यांची वजाबाकी केली तर बाकी किती येते? 20 येते. वरून घेतला 1 घेतोय. 201 झालं बघा. इथे 210 मोठी संख्या, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 180. मग 30 सक 180. यांची वजाबाकी केली तर बघा, एकातून 0 गेले 1, आता इकडचा हातचा घेतो, 10तून 8 गेले, इथे बाकी राहिली 2, एकातून 1 गेले 0, मग बाकी किती आली? आता राहिले काही 6 राहिलेत, मग आपण 6 खाली घेतले, 216 झाले. आता इथे बघा 210 ही संख्या लहान आहे, बरोबर आहे. मग आपण हे घेऊ शकतो कारण 240 मोठी आहे. मग 30 7 210. मग बघा यांची वजाबाकी केली तर बाकी किती येते? 6 येते. मग या पूर्ण संख्येला, ह्या 30ने जर आपण या संख्येला भाग घालवलं तर पूर्ण भाग जात नाही आहे. मग आपल्याला तेच विचारले की कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही, म्हणून मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याने भाग जात नाही, म्हणून मग इथे वेगळं कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे? बघा आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा लहान विभाजक कोणता असतो? 1 असतो. बघा लहान विभाजक कोणता असतो? 1 असतो. 1 ही संख्या असते आणि मोठ्यात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते, बरोबर आहे. आता काय सांगितले की हा मोठा विभाजक हा त्याच्या लहान विभाजकाच्या किती पट आहे? मग आपण 1 ला कितीने गुणल्यावर 52 येईल? तर आपण 1 ला 52 ने गुणल्यावरच किती येणार आहे? 52 येणार, म्हणजे 52 पट. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 52. पुढचा प्रश्न बघा. अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे. दोघांचे वय 20 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती? बघा इथे काय सांगितलं होतं? अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार एवढा आहे आणि त्या दोघांचं वय 20 वर्षापेक्षा जास्त आहे. मग आपण काय करायचं आहे? 870 बघा 870 या संख्येचे काय करायचे? तर विभाजक काढायचे. मग आपण विभाजक या पद्धतीने करतो. मग बघा इथे समसंख्या आहे 0, म्हणून आपण इथे 2चा भाग घालवू शकतो. बघा बे चौक 8, आता 7, बेच्या पड्यात 7 आहेत म्हणून बे त्रिक 6 आणि इथे 1 राहिला छोटा, बरोबर आहे, कारण 6 आणि 1 7, इथे 1 मग 10, मग बे पंचे 10. मग आता किती आलं? 435. आता 5 ही संख्या फक्त 5 आणि 0च्याच पाड्या 5च्याच पाड्यात आहे, बरोबर आहे की नाही. आता इथे बघा मग इथे आपण काय करायचं? 5ने भाग घालवायचे. मग आपल्याला माहिती आहे 5च्या पाड्यामध्ये 43 नाही आहेत, मग 5 8 बघा 5 8 40 आणि 3 उरले म्हणजे किती? 5 3 5 35. मग 5 7 35. आता उरले किती? 87. आता 87ला बघा 9 3ने भाग जातो. मग बघा 3 दुने 6, 6च्या नंतर बघा इथे 7 8, इथे 2 राहतात म्हणजे किती झाले? 27 झाले, हो की नाही. मग 3 9 27. मग आता 29 ही मूळ संख्या, मग 29 फक्त 29च्याच पडत आहे, मग 29 1 29 बघा पूर्ण. मग या 870चा मोठा विभाजक कोण आहे? 29 आहे, बरोबर आहे. मग इथे काय लिहून घेऊया आपण? 29. आता काय सांगितले बघा? त्या दोघांचं वय ते 20 पेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. मग मोठा अवयव कोणता आहे? 29 आहे. आणि आपल्याला काय करायचं आता 29ने कोणत्या संख्येला गुणल्यावर 87 येतं? मग आपण काय करू शकतो? आपल्याला एक तरी संख्या सापडली, आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 29 ही एक संख्या सापडली. मग आता आपण काय करू शकतो? बघा आपलं किती आहे उत्तर? 870 गुणाकार आला पाहिजे, बरोबर आहे. मग आपण काय करायचं? आपल्याला माहिती आहे आता ह्याच्यामध्ये काय बघा 870ला जर आपण 29ने भागलं तर जी येणारी संख्या आहे ती काय असणार आहे? दुसरी संख्या. मग बघा 29 त्रिक 870, बरोबर आहे. मग बघा यांची वजाबाकी केली तर बाकी किती येते? सॉरी 29 त्रिक 87. मग इथे आपण काय घेतलं? सॉरी इथे माझी मिस्टेक झाली. 29 त्रिक 87. मग 87 मधून 87 गेले, बाकी आली 0, वरून घेतला हा 0 आपण वरून घेतला तर त्याला आपण काय करतो? 0चाच भाग लावतो. मग 29 0 0, शून्यांची वजाबाकी किती येते? 0, मग बाकी किती आली? 0. मग आपलं उत्तर दुसरी संख्या आपल्याला कोणती मिळेल? 30. मग आपण इथे बघूया बघा 29 गुणिले 30 आपण करून बघायचं आहे. मग यांचा गुणाकार जर 830 आला तर त्यांचं वय बघा. मग आता बघा शून्याचा गुणाकार 9 0 0 गुणिले 9 0 0 गुणिले 2 0, याचं काम झालं म्हणून आपण इथे काय करतो? एककाच्या ठिकाणी 0 देतो. आता 3 3 9 27, चला आले 2, 3 दुने 6 6 आणि 2 7 8, किती आलं?
870. मग बघा 0 अधिक 0 0, 0 अधिक 7 7 आणि हे 800 बरोबर 870 आलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, त्या दोघांचा गुणाकार एवढा आहे हे आपण काढून घेतलं, बरोबर आहे. आता काय सांगितलं की त्या दोघांच्या वयांची बेरीज. मग एकाचं वय आहे 29 आणि दुसऱ्याचं वय किती आहे 30 आहे. मग यांची बेरीज किती येते ते आपल्याला विचारले. मग 9 अधिक 0 9, 2 आणि 3 किती 5. मग बेरीज किती आलेली आहे 59. मग बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 59 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 345 स्टार या संख्येला 2 व 7 ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. बघा आता इथे 2 ने पण भाग जातो विचारले. मग आपल्याला माहिती आहे की इथे समसंख्या असेल तर त्याला 2 ने भाग जाणारच आहे. मग बघा 2 4 8 आहे सगळ्यात समसंख्या आहेत, हो की नाही. मग आता इथे 7चा विचार करूया आपण, काय की इथे कोणती संख्या ठेवली तर त्याला 7 या पूर्ण संख्येला 7 ने भाग जाणार आहे. बघा आपण याच्या जागी कोणतीही संख्या जरी ठेवली तरी त्याला 2 ने पूर्ण भाग जाणारच आहे. फक्त राहिला प्रश्न 7चा, म्हणून मग मी इथे या जागी कोणती संख्या ठेवते तर मी इथे ठेवते 8. आपण प्रत्येक पर्याय घ्यायचा आहे. आता मी पर्याय घेत बसले तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी डायरेक्ट 8 घेते. मग इथे मी ठेवलं हे 8. आता बघा 7च्या पड्यामध्ये 34 नाही आहेत. मग 7 त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती 7 चौक 32. 34 मधून 32 गेले, बघा 4तून 2 गेले बाकी आले 2, 3तून 3 गेले 0, वरून घेतले 5. 7च्या पड्यामध्ये 25 नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 7 चौक 28. मग 34 मधून 28 गेले तर बाकी किती राहते 6 राहते, वरून घेतले 5. 7च्या पाड्यामध्ये 65 नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 7 9 63. मग 65 मधून 63 गेले, बघा 5तून 3 गेले बाकी आली 2, 6तून 6 गेले बाकी आली 0, वरून घेतले 8. आता 7च्या पड्यामध्ये 28 आहेत. 7 चौक 28. मग इथे बघा यांची वजाबाकी केली बाकी किती आलेली आहे 0 आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे 8 ठेवले त्यावेळेस याला 7 ने पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे. आणि बघा 2च्या पाड्यात सुद्धा 8 ही संख्या, म्हणजे 8 जरी इथे आपण ठेवले तरी त्याला 2 ने भाग जाणार आहे, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 72 81 व 180 या संख्याच्या पटीत विचारले. या संख्यांच्या पटीत असणारी लहानात लहान संख्या पुढीलपैकी कोणती. मग बघा आता काय करायचं, या प्रत्येक पर्यायाला आपण काय करायचंय या सर्वांनी भाग घालवायचा आहे. मग या सर्वांनी ज्या संख्येला भाग जाईल ती त्या संख्येच्या पटीतली संख्या आहे. आता मी इथे काय करते डायरेक्ट उत्तर घेते. बघा मी इथे डायरेक्ट आता उत्तर घेते 3240. बघा मग 3240ला आपण काय करूया 72 ने भागूया. मग आपल्याला माहिती आहे 72चा आपण पाढा तयार करायचा आहे. मग 72च्या पाड्यात 324 काही नाही आहेत. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 72 चौक 288. आता बघा 8तून 4 जात नाहीत, आपण इकडचा एक हाचा इथे घेतो. 14तून 8 गेले बाकी आली 6. आता इकडचा एक हाचा इथे गेला, इथे 1 राहिला, 1तून 8 जात नाहीत म्हणून आपण इकडचा एक हाचा घेतला. 11तून 8 गेले बाकी आली 3 आणि हा वरून राहिलेला 0 घेतला. मग 72 5 360 या दोघांची वजाबाकी केली बाकी किती आली 0. म्हणजे बघा इथे 3240ला 72 ने पूर्ण भाग गेला, म्हणजे ही संख्या 72च्या पटीतील आहे. आता ही संख्या 81च्या पटीतील आहेत का हे बघण्यासाठी काय करूया याला पण भागून घेऊया. मग 3240 भागिले 81. आता 81च्या पाड्यामध्ये 81चा पाढा तयार करायचा आहे. 81 चौक 324 यांची वजाबाकी केली बाकी आली 0, वरून घेतला 0, वरून 0 घेतला तर त्याला आपण काय करतो शून्याचा भाग लावतो. मग 81 0 0 बाकी किती आली 0. म्हणजे 3240ला 81 ने भागलं तरी पण बाकी 0 येते, म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजे 3240 ही 81च्या पटीतील संख्या आहे, म्हणून याच्यासाठी हे पटीतली संख्या, म्हणून आपलं हे उत्तर योग्य आहे. आता 3240ला आपण 180 ने भागून घेऊया. आपल्याला माहिती इथे जर भागताना कडेला 0 असेल 2 तर इथे काय या 0ला हे 0 कट करायचं आहे. मग आता काय करायचं 324ला 18 ने भागून घेऊया. 18च्या पड्यामध्ये 32 नाही आहेत, मग 18 1 18. बघा 32 मधून 18 गेले बाकी आली 14, वरून घेतले 4. आपल्याला माहिती आहे 18 8 144 या दोघांची वजाबाकी केली बाकी आली 0, म्हणजे याला पण पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे 180च्या पटीत सुद्धा 3240 आहेत, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 6 7 व 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल.
बघा इथे मी 173 घेतले, 173ला 6ने भागल्यावर बाकी किती येते बघा. 6 दुने 12, 17तून 12 गेले, बाकी आली 5, वरून घेतले 3, 53 झाले. 6च्या पड्यामध्ये 53 नाही येत, मग 6 8 48, 53 वजा 48 केल्यावर बाकी किती राहते 5. आता या संख्येला 173ला आपण 7ने भागून घेऊया. 173ला 7ने भाग जातो का बघूया. 7च्या पड्यामध्ये 17 नाही येत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 7 दुने 14, 17 वजा 14 केले, बाकी आली 3. आता वरून घेतले 3, बघा 33, 7च्या पड्यामध्ये 33 नाहीत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 7 चौक 28, 33 वजा 28 केले, बाकी आली 5. म्हणजे याही संख्येला 7ने पूर्ण भाग गेलेला आहे. आता काय करायचं आहे 173 भागिले 8. बघा इथे 8च्या पड्यात 17 नाहीत, 8 दुने 16, 17तून 16 गेले, बाकी राहिली 1, वरून घेतला 3. 8च्या पड्यामध्ये 13 नाही आहेत, मग 8 एक्के 8, 13तून 8 घालवले, बाकी आली 5. म्हणजे याही संख्येला 8ने भाग घालवला तरी सुद्धा या संख्येला बाकी किती उरते 5. आपल्याला तेच विचारले की 6 7 8 या संख्येने भागल्यास बाकी 5 उरेल. मग कोणत्या संख्येला तर 173ला. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 140, 152 आणि 176 यातील प्रत्येक संख्येतून किती वजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस 12ने निश्चेष भाग जाईल. खूप सोपा प्रश्न आहे. आता आपल्याला सांगितलं की या संख्येतून किती कमी करायचे म्हणजे त्या संख्येला 12ने भाग जाईल. मग आपण काय करायचं आहे आधी भागून घेऊया आणि मग जेवढी बाकी उरेल तेवढी काय करायची या संख्येतून वजा करायची. मग आपण भागून घेऊया. बघा 140ला आपण 12ने भागलं तर बाकी किती राहते 8 राहते, बरोबर आहे. मग इथे पर्यायमध्ये 8 आहे. बाकीच्या पण संख्यांना आपण 12ने भागून घेऊया. बघा या दिलेल्या तीनही संख्यांना आपण 12ने भागलो तर या सगळ्यांची बाकी किती राहिलेली आहे 8 राहिलेली आहे. म्हणजेच या प्रत्येक संख्येतून आपण जर 8 वजा केले तर त्या संख्येला 12ने भाग जाणार आहे. मग आपण वजा करत बसण्यापेक्षा डायरेक्ट या संख्यांना 12ने भागायचं आणि जेवढी बाकी येते तेवढी काय करायची ती संख्या या संख्येतून वजा करायची. म्हणून आपलं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. बघा 6 स्टार 5 4 स्टार या संख्येस 9ने निश्चेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल. बघा आपल्याला 9ने निश्चेष भाग जातो असं सांगितलं की नाही. मग आपण इथे काय करायची 9ची कसोटी वापरायचं, भाग घालवत बसायचा नाही. मग 9ची कसोटी काय सांगते दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, बेरजेच्या उत्तर जे येईल त्याला जर 9ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 9ने निश्चेष भाग जाणार आहे. मग आपण यांची बेरीज करूया. 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती झाले 15 झाले. आता इथे आणि इथे समान अंक आहे, बरोबर आहे. मग आपण बघा इथे पर्यायमध्ये किती आहे पहिला पर्याय घेऊया 6. मग इथे जर मी 6 ठेवला आणि इथे पण मी जर 6 ठेवला मग 6 आणि 6 किती झाले 12 झाले. मग बघा 5 आणि 2 7 आणि हा 1 आणि 1 2 बरोबर किती 27. मग 9ने 27ला भाग जातो कारण या सगळ्या संख्यांची बेरीज किती येते 6 ठेवल्यावर किती येते 27 येते. मग 9 त्रिक 27 म्हणजे 9ने 27ला पूर्ण भाग जातो. म्हणजे आपण जो इथे अंक ठेवलाय 6 तो काय आहे करेक्ट आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13.2 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ महत्त्वाचा असेल आणि आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.